कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात पूर्ण अनागोंदी कारभार आहे. कोल्हापूर शहरा जिल्ह्यामध्ये अनधिकृत शाळा कुठल्या आणि अधिकृत शाळा याची कुठलीही नोंद नाही. निवासी शाळा कोणी उठतं काय उठतं निवासी शाळा चालू करतं. कुणाचाही याला मागमूस नाही. कोण काय करतं कारभार या कुठल्याही कारभारावरती शासनाचा कुठलाही हे नाही म्हणजे पायपोच नाही. कोणी उठतं काही करतं. आज जर तुम्ही घटना बघितली तर जे शामराव पाटील वसतिगृहात आहे त्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली. त्या वसतिगृहात जी मारहाण झाली तिथले रेक्टर काय करत होते एवढी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होते. त्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे जी मारहाण होती त्याच्याबद्दल काय प्रशासन काय करणार आहे. आज त्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी मारहाण केली जे विद्यार्थी त्या व्हिडिओमध्ये दिसतात मारहाण करताना त्यांच्यावर रॅगिंगचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे. या कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे वसतिगृह आहेत यांची एक चौकशी समिती नेमून यांच्यावर एक सर्व वसतिगृहांची चौकशी केली पाहिजे. जे अनधिकृत वसतिगृह आहेत ती बंद केली पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यात आता बाहेरून शिक्षण घेणाऱ्यांची विद्यार्थी संख्या खूप वाढत आहे. जर आत्ताच असं कारभार होत असेल विद्यापीठ आपल्या या असं बघितलं तर हे शिक्षण क्षेत्र आहे का बिहार आहे. कोल्हापूरच्या या शिक्षण क्षेत्रात बिहार होऊ नये यासाठी शिक्षण क्षेत्रातील जे अधिकारी आहेत त्या सर्वांनी कठोर पावले उचलावी. आज देखील आम्ही कोल्हापूर शहरात सेल्फ फायनान्स या विरुद्ध आवाज उठवत आहे. गेले 2 महिने या विरोधात आमचं आंदोलन सुरू आहे. निवासी शाळांनी तपासणी करावी यासाठी आम्ही सातत्याने बोलतोय. परंतु याच्यावर कुठल्याही शासकीय स्तरावर कुठलीही कारवाई होत नाही. जर असाच कारभार राहिला तर या येत्या दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या अधिकाऱ्यांना धाडा शिकवेल. शाळा राहिल्या बाजूला या अधिकाऱ्यांना धाडा शिकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.